नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, शेती संबंधित मला पीक विमा संदर्भात असेच नवनवीन व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ आमच्या सर्वप्रथम पाहायला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, आपण राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या अत्यंत आनंदाची बातमी आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून कालच 22 जुलै 2025 रोजी महत्त्वाचा असा अपडेट JR अतिवृष्टी नुकसान भरपाई नुकसान मंजूर केलेला आहे. तर या 34 जिल्ह्यामध्ये जे काही अतिवृष्टी अवकाळी पावसामध्ये जे काही केलेलं आहे, तर ते मित्रांनो ते कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये मंजूर झालेला आहे आणि किती रुपये मंजूर झालेला आहे आणि किती रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, तर आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेलं आहे. तर शेतकऱ्यांना हे संपूर्ण डिटेल या राज्यातील यादी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार. तर नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी चॅनलमध्ये शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर शेतकरी व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी मित्रांनो, या पीक संदर्भात कालावधी अतिवृष्टी झालेल्या शेतकरी बांधवांसाठी मदत करायचे राज्य सरकारने जे काही महत्त्वाचा असा JR काढलेला आहे. तर मागच्या 2025 कालखंडामध्ये लाखो जिल्ह्यातील 84 शेतकऱ्यांना जे काही 7,44,000 रुपये मंजूर करण्यात आलेला आहे. तर त्याचबरोबर एकूण 2025 कालखंडामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या जे 750 शेतकऱ्यांनी 40,24,000 रुपये, असे परभणी जिल्ह्यातील 501 शेतकऱ्यांना जे काही 68,000, हिंगोली जिल्ह्यातील 23 शेतकऱ्यांना जे काही पीक विमा 15,000 रुपये, नांदेड जिल्ह्यातील 102 शेतकऱ्यांना आणि 7,000 रुपये, बीड जिल्ह्यातील 192 शेतकऱ्यांना 19,66,000 रुपये आणि लातूर जिल्ह्यातील 142 शेतकरी 67,21,000 रुपये आणि धाराशिव जिल्ह्यातल्या 434 शेतकऱ्यांना 64,83,000 रुपये असे मंजूर झालेलं आहे. आणि एकूण या छत्रपती संभाजीनगर विभागातील तर 1 मार्च महिन्यामध्ये झालेल्या जे काही 2 कोटी रुपये 44 लाख रुपये मंजूर झालेला आहे. आणि याचबरोबर मे 2025च्या या माध्यमातून सांगण्यात झालेलं आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल 1,68,100 शेतकऱ्यांना 88 लाख रुपये 34,000 रुपये असे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता जास्त आहे. तर शेतकरी मित्रांनो, पाहायला गेलं तर अमरावती असेल, परंतु विदर्भ कोणताही विभाग असेल, तर शेतकरी मित्रांनो या जालना जिल्ह्यातील 2,781 शेतकऱ्यांना 3,07,00,000 रुपये, परभणी जिल्ह्यातील 1,467 शेतकऱ्यांना 1,35,00,000 1,54,54 रुपये असे जवळपास 36,08,000 रुपये आणि नांदेड जिल्ह्यातील 4,180 शेतकऱ्यांना 3,55,00,000 रुपये, बीड जिल्ह्यातील 30,000 रुपये असे शेतकऱ्यांना जमा करण्यात आलेला आहे. 81 लाख रुपये 13,499 शेतकऱ्यांना असा शेतकऱ्यांना 10,85,00,000 रुपये, जिल्ह्यातील 10,846 शेतकऱ्यांना 1,37,00,000 रुपये असे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विभागातल्या मे महिन्यात झालेल्या, तर संभाजीनगर असेल किंवा मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये जे काही 468 शेतकऱ्यांना 59 रुपये 91 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर हा झाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 8 जिल्ह्यातल्या जे काही मराठवाड्यातले जे काही विविध करण्यात आहे. तर ते एकूण सांगली, सातारा, कोल्हापूर आणि या सगळ्या विभागातले 5 जिल्ह्यातील एकूण 2025चा जे काही नुकसान भरपाई झाला होता आणि त्या नुकसान भरपाई म्हणजे जवळपास 81 कोटी रुपये 27 लाख रुपये असे निधी मंजूर केला होता आणि ज्यामध्ये 1,07,463 शेतकरी पात्र आहेत. तर परंतु त्याआधी नाशिक विभागामध्ये पाहायला गेलं तर 2025 कालामध्ये नुकसान झालं होतं आणि नुकसान भरपाई पुढचे जे काही तुम्हाला सांगतो, नाशिक असेल, धुळे असेल, नंदुरबार, जळगाव आणि पुण्यश्लोक अहिल्यानगर, तर या सर्व जिल्ह्यातील एकूण 29,068 शेतकऱ्यांना 27 कोटी रुपयाचा असा निधी मंजूर झालेला आहे. तर यानंतरचा पुन्हा नाशिक विभागामध्ये जे काही कालखंडामध्ये सांगण्यात आलेलं आहे, तर नुकसान झाल्यामध्ये या जे काही अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत. तर आपण पाहायला गेलं तर 65,000 1,05,000 रुपये असे शेतकरी पात्र आहेत. परंतु त्या शेतकऱ्यांना 85 लाख रुपये 67 लाख रुपये असा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये एवढं नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओ जय हिंद, जय महाराष्ट्र.